नमस्कार मित्रांनो, कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणत आहात आणि आपल्या नात्याचा आदर करता आहात. पण अनेकदा मित्रांनो असं होतं की मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. पण कधी विचार केला आहे का की या मर्यादेमागचं कारण काय आहे? विवाहित पुरुषांना पुरुषांच्या बायका त्यांच्या पत्नीपेक्षा अधिक आकर्षक का वाटतात? म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही आश्चर्यचकित करणारे, काही तितकी साधीशी कारणं जाणून घेणार आहोत. त्यातील पहिलं कारण म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीत भांडण होणे. तुझं लाईफ सही आहे यार, तुझी बायको किती साधी आहे असं म्हणून जेव्हा एखादा पुरुष म्हणू लागतो तेव्हा समजावं की त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात आयुष्यात पूर्णपणे स्वातंत्र्य मिळत नाही. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की त्याने नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगावं, त्याला कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही. पण जेव्हा लग्न होतं तेव्हा पुरुषांचे सर्व सुख शांती संपुष्टात येते आणि मग तेव्हा त्यांना दुसऱ्यांच्या बायका अशा की त्यांना त्यांच्या पतीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, पतीची लाईफ कंट्रोल करत नाहीत अशा बायका त्यांना आवडू लागतात. म्हणजे बघा, प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते, प्रत्येकाच्या मनात जोडीदाराची एक प्रतिमा, एक कल्पना त्याने केलेली असते की त्याची इच्छा असते की त्याला असाच जोडीदार मिळावा किंवा अशीच लाईफ पार्टनर त्याच्या जीवनात असावी आणि ती मिळणे आवश्यक नसते. अशा परिस्थितीत माणूस जे मिळेल त्या समाधान मानायला शिकतो. पण जेव्हा तो गुण इतर कोणामध्ये तो पुन्हा पाहतो तेव्हा स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून तो कधीच रोखू शकत नाही, कारण तसे व्यक्तिमत्व त्याला तिथे दिसतं. त्यामुळे जर तुमचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे खूप कौतुक करत असेल तर समजून जा की त्याला नेहमीच अशी मुलगी जोडीदार म्हणून हवी होती जो तिचे कौतुक करत आहे. आणि तिसरे कारण म्हणजे तर मित्रांनो, कमी वयात लग्न होणे, कुटुंबाचं आणि समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचं लग्न अगदी कमी वयात होते. अशी माणसे आयुष्यात हळूहळू पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण खूप कमी वयात लग्न केलं आहे आणि त्यांना असं वाटू लागतं की अजून चांगला जोडीदार आपल्याला मिळू शकला असता आणि ज्या जोडीदारासोबत लग्न झालं आहे तो आपल्याला सुसंगत नाही. आणि तरी देखील एक कारण आहे की सहसा लोक इतर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होतात. चौथे कारण म्हणजे शारीरिक सुख न मिळणे. नातं सुरळीत चालण्यासाठी एक शारीरिक जवळीक असणं नात्यात तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नातं घट्ट टिकून राहतं. ज्याने कोणी म्हटलंय ते योग्यच म्हटलंय. अनेक नात्यात पती पत्नी आपल्या पतीला खुश ठेवू शकत नसते वा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हवं ते सुख मिळत नाही. अशा वेळी पती नात्यात असमाधानी असतात आणि ते परस्त्रीकडे लवकर आकर्षित होतात. पाचवे कारण म्हणजे मुलांच्या जन्मानंतर, मूल झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं दिसून येतं. त्यामध्ये तिच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसून येतात आणि तिची प्रायोरिटी म्हणजे तिची मुलं असतात. पूर्णपणे आयुष्य तिचं बदललेलं असतं, यात काही तीळ मात्र शंका नाही. तिचं आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत असतं, तर तिचे प्राधान्यक्रमही बदलतात. अशा स्थितीत पुरुषांना हवे ते सुख मिळत नाही आणि पत्नीची हवी असलेली साथ देखील पुरुषाला कमी पडते. एकंदर मूल झाली की पतीचा आणि पत्नीबद्दल भ्रमनिरास होतो, त्यामुळे त्यांचं मन इकडे तिकडे भटकायला लागतं आणि पत्नीबद्दल त्यांच्यात गैरसमज वाढू लागतात. सहावे कारण म्हणजे पत्नीचे चारित्र्य योग्य नसते. तेव्हा दरवेळी केवळ पती स्वतःच्या मनानेच इतर स्त्रियांकडे पाहतो असे नाही. कधी कधी स्थितीच अशी उद्भवते की त्याला ते करावं लागतं. जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते तेव्हा तिचेच अफेअर सुरू असते, तेव्हा पतीला कळते व लक्षात येते की त्याच्यात तिचा काही रस नाही. तेव्हा अशा वेळी पती त्यांची बाजू समजून घेईल आणि मानसिक आधार देईल अशी स्त्रीच्या शोधात नक्कीच असतो आणि बहुतेक वेळा दुसऱ्या विवाहित स्त्रीकडे तो आकर्षित झालेला देखील दिसून येतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण